तर हे आहे 4थीच्या मुलांनी केलेले राम मंदिरचं मॉड्यूल। तर अशाच प्रकारचे एकापेक्षा एक मॉड्यूल आणि कंट्रीला रिप्रेझेंट केलेलं तर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हाय हॅलो नमस्ते, वेलकम टू मिसेस फौजी वर्ल्ड। तर आज आहे आयुषच्या स्कूलमध्ये एक्झिबिशन। तर चला तर मग आम्ही निघालोय एक्झिबिशनला। पूरा लेते पहले तर आम्ही आलोय आज आयुषच्या स्कूलमध्ये। एक्झिबिशन होतं आणि याची 1 महिना झालं तयारी सगळ्यांची चालू होती जोरदार स्कूलमध्ये आणि घरात सुद्धा पाठांतर असेल किंवा ते जे काही इन्स्ट्रक्शन्स देत होत्या मॅम त्या पद्धतीने आम्ही करून घेत होतो सगळेच पॅरेंट्स। तर खूप छान स्कूलमध्ये सगळ्यांनी खूप जास्त एफर्ट्स घेतलेत आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं। एकापेक्षा एक कंट्री म्हणजे एकापेक्षा एक सगळं डेकोरेट केलं होतं, खूप छान। एकापेक्षा एक क्लास होते आणि प्रत्येक क्लासला एक कंट्री देण्यात आली होती। आणि हा आहे आयुषच्या क्लासमधला आयुषचा फ्रेंड आहे आणि हा फॉरेनर आहे। तर ना एक सर होते, पॅरेंट होते का कोण मला माहिती नाही नक्की, पण ते त्याच्यासाठी त्याच्यासोबत काहीतरी बोलत होते। हा आहे 3rd A चा क्लास। तर यांना मिळाली होती चायना कंट्री। तर यांनी पण खूप छान डेकोरेट केली होतं आणि चायनाला खूप छान रिप्रेझेंट केलं ह्यांनी। तर मला सगळ्यात जर विचाराल तर अजून पुढे एकापेक्षा एक क्लास आहेत, खूप छान एक्सप्रेस किंवा खूप छान पद्धतीने प्रेझेंट केली होती कंट्रीला। पण मला सगळ्यात जास्त हे आवडलं चायनाची म्हणजे 3rd A चा क्लास। तर खूप छान केलं होतं त्यांनी आणि त्यांचे ड्रेसेस असतील किंवा रिप्रेझेंटेशन असेल, त्यांची लँग्वेज असेल, खूप छान केलं होतं त्यांनी। आणि एवढे छोट्या मुलांनी एक आयडली 8 ते 9 वर्षाचीच मुले आहेत या क्लासमध्ये म्हणजे 3rd मध्ये, त्यामुळे मग खूप छान केलं होतं त्यांच्या वयाच्या आणि ह्याच्या मानाने। आयुषच्या पण क्लासमधले खूप छान केलं त्यांनी पण रिप्रेझेंट खूप छान पद्धतीने केलं। पण मी आधी व्हिडिओ केला नव्हता कारण म्हटलं की स्कूलमधून मॅमची परमिशन काढावी आणि मग मी हे केलं, पण त्यांचा व्हिडिओ मी घेतला नव्हता। नंतर मी व्हिडिओ थोडासा शूट केला, मॅम म्हणले की तुम्ही करू शकता म्हणून। तर चला आता इथून पुढे सगळ्या क्लासमधले मी व्यवस्थित व्हिडिओ बनवते आणि हे खूप छान होतं आणि एक 8-9 वर्षाच्या मुलांनी मिळून केले असं वाटतच नव्हतं। खूप छान, खूप डिटेलिंग आणि खूप मस्त पद्धतीने केलं होतं सगळंच। आणि मुली खूप छान बोलत होत्या, मुलं पण बोलत होती, पण ना एक असतं ना मुलींच्यात जरा जास्त टॅलेंट किंवा काय म्हणतात एक्सप्रेस करण्याची जी एक नॉलेज टॅलेंट असतं ना ते जास्त असतं मुलींच्यात माझ्या मते। तर मी काही मुलांना नावं ठेवत नाही, पण मुलांच्यात पण असतं, पण थोडंसं या क्लासमधल्या ना मुली खूप जास्त काय म्हणतात हुशार आहेत किंवा त्या खूप जास्त बोलतात, सगळ्यात पुढे असतात। आयुषच्या क्लासमधले मुलं जास्त पुढे असतात आणि ह्यांच्या क्लासमध्ये म्हणजे ग्रेड A मधल्या थोड्याशा मुली जास्त आहेत पुढे। तर चला चालायचंच, मुलं मुली असं काही नाही, सगळे तितकेच टॅलेंटेड आणि काही ना काही गुण प्रत्येक मुलामध्ये असतोच। तर ही आहे जर्मनी। तर ही बहुतेक 4th क्लास असेल। तर मी क्लासच बघितला नाही कोणता होता, मी डायरेक्ट आत घुसले कारण ते एक्साइटमेंट एवढी होती ना प्रत्येक क्लासमध्ये जाण्याची, त्यामुळे ते माझ्या लक्षातच आलं नाही की क्लास बघावा। कारण चला तर आता हे एक्झिबिशन तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा। South state of Bavaria, Germany is a subsidiary of the Volkswagen Group. Airbus formerly and formed in 2000 from the budget of Germany. They have 9 brand. Very good. Namaste, ma'am. Beauty come from Germany. This is story where passed down by generation. Thank you. Namaste.
तर इथे ना राष्ट्रीय जे पण आपल्या भारताचे फळ असेल किंवा जे पण काही चिन्ह असतील, ॲनिमल असतील, तर जे काही इम्पॉर्टंट जे पण पार्ट्स होते ते सगळं बंडल टाईप एक फाईल बनवली होती, खूप छान. तर चला, तर हा पार्ट मी इथेच एंड करते. पुन्हा भेटूया सेकंड पार्टमध्ये लवकरच. तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या. स्टे ट्यून्ड.